एवढी जरी जागा भेटली घुसली माया, माया लगेच दंश करून टाकते आणि माया दंश झाली म्हणजे सगळं प्रपंच सगळं सुटून जातं ना महाराज तुमचं. गुरु निवडताना एक गोष्ट बघावी महाराज का आपला गुरु हा त्यागी, सामर्थ्यवान, शक्तिशाली आणि साधक आहे का. इथं गुरु झाले हजारांनी गुरूंचा लागलाय बाजार, अशी प्रत्येक ठिकाणी अक्कल संकल्पना आहे. इंडोनेशियामध्ये आमचं स्थान आहे, बांगलादेशमध्ये धुना आहे, नेपाळमध्ये धुनी आहे. जिकडे जिकडे गुरु गोरखनाथजी महाराजांनी विस्तार केला तिथे तिथे आहे. फक्त विषय काय माहिती का, भिक्षुकरी असा आहे महाराज का ज्यांनी पूर्ण जगाला नाकारलंय आणि भिकारी असा आहे महाराज का त्याला जगाला नाकारले. हा फरक आहे. माणूस संन्यास का घेतो का त्याला कुठल्याही नियमात कुठल्याही अटीमध्ये जगायचं नसतं. त्याला फक्त जगायचं कोणत्याच्या देवासाठी, जगायचं कोणासाठी, त्याच्या देवासाठी. त्याला आनंदात कोणाला ठेवायचं, त्याच्या देवाला. त्याला सेवा कोणाची करायची, देवाची. मग मी तुम्हीसारखं का जगू. मच्छिंद्रनाथांचं कार्य अमोघ होतं, अगम्य होतं, आक्रूढ होतं. त्या कार्याला पुढाकार घेण्यासाठी स्वतः आदिनाथ भगवान शंभू गोरक्षनाथ महाराज म्हणून आले ना. आणि नाथ संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान, नाथ संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान हे मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना शिकवलं.